पंतप्रधान मोदी यांच्याकडून शिवरायांना नमन. महान व्यक्तिमत्वाला साष्टांग नमन करतो. पंतप्रधान मोदींकडून शिवरायांना अभिवादन. कोल्हापूरमध्ये नर्सरी बागेमध्ये शिवजयंतीचा उत्साह. खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न. किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीचा उत्साह. शिवनेरीवर मनोज जरांगेंनी घेतलं शिवजन्मस्थळाचं दर्शन. नागपूरमध्ये शिवजयंतीचा उत्साह. महाल परिसरामध्ये कार्यक्रमांचं आयोजन. शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे कार्यक्रम. मानखुर्दमध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. यावेळी भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते. आग्र्याच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यात शिवजन्मोत्सव सोहळा साजरा. शिवजयंती उत्सवासाठी महाराष्ट्रातून शिवभक्त दाखल. किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाचा उत्साह. चिमुकल्या मावळ्यांकडून साहसी खेळांचं प्रात्यक्षिक. लाल किल्ल्यावर शिवजयंतीचा जल्लोष. विदेशी पर्यटकही शिवगाण्यांच्या तालावर थिरकले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त वाळूवर साकारली शिवरायांची प्रतिमा. वाळू कलाकार मानसकुमार साहू यांनी साकारलं वाळूशिल्प. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे शिवजयंतीनिमित्त देखावा. शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या पाळण्याचा देखावा. शिवरायांच्या 396व्या जयंतीनिमित्त वाशिम शहरामध्ये उत्साह. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं आकर्षक शिवसृष्टी साकारण्यात आली. सातारा शिवजयंतीनिमित्त जय शिवाजी जय भारत मेगा पदयात्रा. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे शिवजयंती मेगा रॅलीमध्ये सहभागी. राज्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान जाहीर. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा. एका दिवसात महसूलच्या 15 सेवा तत्काळ मार्गी लागणार. आज संपूर्ण देशभरामध्ये शिवजयंतीचा मोठा उत्साह. ओडिशातील पुरीमधील वाळू कलाकार मानसकुमार साहू यांनी वाळूशिल्प साकारत दिली मानवंदना. धाराशिवमध्ये तुळजाभवानी मंदिरात मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून शिवजयंती सोहळा साजरा. शिवजयंती उत्सवानिमित्त पूजेसाठी महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग. हिंगोलीमध्ये शिवजयंतीनिमित्त विद्यार्थ्यांकडून आकर्षक रांगोळी. बाल शिवबा या संकल्पनेवर साकारली रांगोळी. यवतमाळमध्ये दगडांमधून साकारला शिवरायांचा भव्य पोर्ट्रेट. उमरखेड येथील संस्कार पोदार लर्न स्कूलमध्ये 200 विद्यार्थ्यांनी साकारलं शिवरायांचं 20 बाय 25 फूट भव्य पोर्ट्रेट. अभिनेते रितेश देशमुख शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर. यावेळी शिवजन्मस्थानाचे घेतले दर्शन. किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शिवाई देवीची शासकीय महापूजा पार. भंडाऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. या निमित्ताने प्रसिद्ध रांगोळीकार भैरवी निर्वाण यांनी आकर्षक रांगोळी साकारली आहे. शिवजयंतीनिमित्त राज्यपालांचे शिवरायांना अभिवादन. लोकभवन येथे महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला केलं अभिवादन. छत्रपती शिवाजी महाराज पार्कात शिवजयंतीचा उत्साह. पार्कातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचा राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महापौर यांनी केलं अभिवादन. मावळ तालुक्यात शिवजयंती उत्सवाला सुरुवात. शिवप्रेमींनी डोणे मावळ गावातून शिवज्योत आणून लोहगड किल्ल्यावर प्रज्वलित केली. सोलापुरात शिवजयंतीनिमित्त नवा आदर्श. मराठा वस्ती परिसरातील मंडळाकडून मागील 7 वर्षांपासून डीजे मुक्त शिवजयंती साजरी. जळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी. फटाक्यांची आतषबाजी करत शिवजन्मोत्सव साजरा. धाराशिवमध्ये शिवजयंतीनिमित्त जय्यत तयारी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास आकर्षक रोषणाई आणि फुलांची सजावट. शिवजयंतीनिमित्त आग्र्याच्या लाल किल्ला परिसरामध्ये उत्सव. महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने महोत्सवाचं आयोजन. साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मशाल महोत्सव. किल्ला शेकडो मशालींनी उजळून निघाला. सांगलीत काँग्रेसच्या विरोधी पक्षनेतेपदी मंगेश चव्हाण यांची निवड. नगरसेवकांच्या उपस्थितीत स्वीकारला पदभार.
विलिनीकरणाच्या फक्त चर्चा, शरद पवारांचा पक्ष अजूनही मवियामध्ये, संजय राऊतांचं सूचक वक्तव्य, शरद पवारांना आपण ओळखतो, ते कधीच भाजपसोबत जाणार नाहीत, राऊतांचा दावा. शिंदेंना का भेटले हे राज ठाकरेंनाच विचारा, राज ठाकरे एकनाथ शिंदे भेटीवर, संजय राऊतांनी थेट बोलणं टाळलं तर एकनाथ शिंदे या प्रवृत्तीसोबत आमचं टोकाचं भांडण, या भांडणात आमचा जय होईल, राऊतांचा घणाघात. कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत फडणवीसांसोबत लवकरच बैठक, महापौर रुपा राणी निकम यांचं वक्तव्य, दररोज हद्दवाढीबाबत पाठपुरावा करू, महापौर रुपा राणी निकम यांचं आश्वासन. राज्यसभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी, आयारामांना संधी न देता पक्षातील निष्ठावंतांना संधी मिळावी यासाठी निष्ठावंतांचे प्रयत्न. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कथित बदनामी प्रकरणी भिवंडी न्यायालयात याचिका दाखल, राहुल गांधी शनिवारी सुनावणीसाठी हजर राहणार. विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी मुंबई दौऱ्यावर, शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरेंची घेणार भेट. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीचं अनिल अंबानींना पुन्हा समन्स, 26 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश. हिंगोलीत औंढा नागनाथ मंदिरात रथोत्सव सोहळा साजरा, हजारो भाविक यावेळी उपस्थित, हर हर महादेव बम बम भोलेच्या गजरात रथोत्सव साजरा. MHM CET आता मुदतवाढ, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश नोंदणीसाठी 23 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ, आतापर्यंत 50,961 विद्यार्थ्यांनी केली नोंदणी. वर्ध्यातील मिर्झापूर नेरीचा ग्रामपंचायतीला सलग दुसऱ्यांदा प्रथम पुरस्कार, माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पटकावला 50 लाख रुपयांचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार. हवा प्रदूषण रोखण्यासाठी घनकचरा विभागाचा उपक्रम, रस्त्यांवर उडणारी धूळ रोखण्यासाठी वर्षभर रस्ते धुण्यात येणार. पुणे महापालिकेच्या 5% करवाढीचा प्रस्ताव फेटाळला, पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रस्ताव फेटाळला. पुणे शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई, अवैध रीतीने केलेल्या अतिक्रमणावर पालिकेने चालवला हातोडा, एकाच दिवसात तब्बल 30,600 चौरस फूट बांधकामांवर पालिकेचा हातोडा. AI समिटमध्ये चीनी रोबोटिक डॉगमुळे वाद, गलगोटियाज विद्यापीठाने चीनच्या संशोधनाला स्वतःचा शोध म्हणून सांगितलं, फजितीनंतर समिटमधून हकालपट्टी. जालन्यातील परतूर रेल्वे स्थानकावर रुळांच्या दुरुस्तीच्या कामाला वेग, दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीनं रेल्वे मार्गाची सुरक्षा आणि गाड्यांना वेग वाढवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल. नवी मुंबई विमानतळावर लवकरच मोबाईल सेवा, कंपन्यांना परवानगी देण्याचे दूरसंचारचे आदेश, विमानतळावर मोबाईल सेवा नसल्याने प्रवाशांनी केल्या होत्या तक्रारी. शिवरायांच्या किल्ल्यांचा सखोल अभ्यास केला जाणार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 4 किल्ल्यांचा समावेश, सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट, सर्जेकोटचा या किल्ल्यांचा अभ्यास करणार. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, जानेवारीचा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा 98,45,00,000 रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता. राज्यभरात उद्यापासून 10वीच्या परीक्षेला होणार सुरुवात, 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत परीक्षा, राज्यभरातून 16,15,489 विद्यार्थी परीक्षा देणार. अटल सेतूला जोडणाऱ्या शिवडी वरळी उन्नत रस्त्याच्या कामाला वेग, सप्टेंबर 2026 पर्यंत काम पूर्ण करण्याचे MMRDAचे निर्देश. गोरेगाव मुलुंड जोड मार्ग प्रकल्पाच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदाराला 50 लाख रुपयांचा दंड, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांचे निर्देश. वाहनांवरील दादा मामा बाबा RTOच्या रडारवर, अत्याधुनिक प्रणालीमुळे नियम मोडणारे कारवाईच्या तडाख्यात. अमरावतीच्या बडनेऱ्यात बोगस डॉक्टरवर कारवाई, वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात राबवली मोहीम. पुण्यातील सराईत गुन्हेगाराकडून बंदूक जप्त, पोलिसांनी सापळा रचून आरोपींना केलं अटक, 35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. वाशीमध्ये अवैध सावकारी प्रकरणी सहकार आणि पोलीस विभागाची कारवाई, 3 ठिकाणी छापेमारी, दस्तऐवज ताब्यात. मुंबईत कुरार पोलीस ठाण्यात लाच घेताना 2 पोलीस अधिकारी ACBच्या जाळ्यात, गुन्हा दाखल करण्यासाठी 3 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप. कोल्हापूरमध्ये तलवारी घेऊन तरुणाकडून दहशत पसरवण्याचा प्रयत्न, परिसरात भीतीचं वातावरण, 7 संशयितांविरोधात गुन्हा दाखल. बीडमध्ये पानंद रस्त्याच्या वादातून मारहाण घटनेचे व्हिडिओ व्हायरल, 9 आरोपींविरोधात गुन्हा दाखल.
वयोवृद्ध महिलेला फसवून 12 लाखांचे सोनं लंपास. उल्हासनगरच्या कालीमाता परिसरातील घटना. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू. रोहित शेट्टी प्रकरणामध्ये मोठी अपडेट. फायरिंगसाठी वापरलेले शस्त्र जप्त. मुंबई क्राईम ब्रांचने अटक. आरोपीकडून शस्त्र हस्तगत केलेत. पिस्तूल आणि घरावर 5 गोळ्या झाडल्या होत्या. गडचिरोलीमध्ये माओवाद्यांची 44 स्मारकं पोलिसांनी केली नष्ट. दहशतीचं प्रतीक असलेले 44 नक्षल स्मारकं उद्ध्वस्त. गडचिरोली पोलिसांनी सीआरपीएफची संयुक्त कारवाई. मुंबईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई. 2 पोलीस अधिकारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना रंगेहात पकडलं. गुन्हा दाखल करण्यासाठी मागितली होती 3 लाखांची लाच. नवी मुंबईत कळंबोलीतील स्टील मार्केटमध्ये मोठा स्कॅम. लोकशाही मराठीकडून अवैध धंद्यांची पोलखोल. भंगारमध्ये विकलेल्या पाईपचं नूतनीकरण. पोलीस प्रशासनाकडून अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष होतंय का असा प्रश्न उपस्थित. नाशिक बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणी सातपूर पोलिसात गुन्हा दाखल. अर्जदाराने सादर केलेल्या माहितीत त्रुटी आढळलेल्या आहेत. यानंतर महानगरपालिका प्रशासनाकडून गुन्हा दाखल. कराडमध्ये वाहनांच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू. डाळिंब बागेच्या परिसरात घडली घटना. यवतमाळमध्ये तरुणाचा मृतदेह आढळला. परिसरात खळबळ. मृतदेहाच्या चेहऱ्यावर जखमा दिसून आल्याने आत्महत्या की घातपात याबाबत संशय व्यक्त. पुढील तपास सुरू. गोरेगावमध्ये कार आणि बसची समोरासमोर धडक. दुर्घटनेमध्ये कार चालक जखमी. मुंबई गोवा महामार्ग डंपरचा भीषण अपघात. ब्रेक फेल झाल्याने डंपर पलटी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल. चंद्रपूरमध्ये बसची सायकलमध्ये धडक. दुर्घटनेमध्ये सायकल स्वाराचा जागीच मृत्यू. घटनेने परिसरात खळबळ. छत्रपती संभाजीनगर येथील अजिंठा लेणीमध्ये पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला. 7 जपानी पर्यटकांसह 40 जण जखमी. सिंधुदुर्गच्या इंसुली भिसेवाडीमध्ये विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद. वनविभाग आणि ग्रामस्थांच्या मदतीनं बिबट्या जेरबंद. बिबट्याला दाजीपूर अभयारण्यामध्ये सोडण्यात आलंय. सलीम खान यांच्यावर लीलावतीमध्ये एंजिओग्राफी. सध्या सलीम खान यांची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती. सोलापूरमध्ये शिवजयंतीनिमित्त सपाट्या जोर बैठक स्पर्धेचं आयोजन. जय भवानी शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीनं आयोजन. स्पर्धेमध्ये सर्वाधिक सपाट्या मारणाऱ्या तरुणांचा बक्षीस देऊन गौरव. यवतमाळमध्ये शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25% मोफत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात. जिल्ह्यातील 202 शाळांची नोंदणी पूर्ण. 2286 विद्यार्थ्यांना नामांकित शाळांत मोफत शिक्षणाची संधी. गडचिरोलीमध्ये लिपिक वर्गीय कर्मचारी संपावर. विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. जिल्हा परिषदेतील बहुतांश कामकाज ठप्प. वाशीमध्ये पोलीस भरतीची मैदानी चाचणी पार. 48 जागांसाठी 5529 उमेदवारांनी दिली मैदानी चाचणी. गडचिरोलीमध्ये विद्यापीठ कला क्रीडा महोत्सवाची सांगता. शिक्षकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयातील 450 अधिकारी कर्मचारी महोत्सवात सहभागी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.